नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आपल्याला कराव्या लागतात. तर आज मस्त असा पुदिना आणि कांद्याचा ठेचा बनवलेला आहे आणि एकदम छान असा हा ठेचा चवीला लागतो. चपातीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागतो आणि विशेष म्हणजे हा 4 ते 5 दिवस सहज टिकला जातो. बाहेर जर ठेवला तर एकच दिवस टिकणार, कारण यामध्ये कांदा असतो. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास मात्र एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी इथे 2 मोठे कांदे घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. कांदा चिरून झालेला आहे आणि हा जो ठेचा आहे तो आता या लोखंडी तव्यावरच करणार आहे. तर इथे 2 पळे हे तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत. जिरे घातले की लगेच हा कांदा घालायचा आहे. छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आहे तोपर्यंत आता इथे पुदिना छान आलेला आहे कुंडीमध्ये. तर हा आता थोडासा मी इथे कट करून घेणार आहे. खूप छान असा हा पुदिना इथे फुटलेला आहे. हे पहा, एवढा असा मी हा पुदिना तोडून आणलेला आहे. एकदम हिरवागार असा आहे. तर हा आता स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचा आहे. इथे आता पुदिना हा धुवून झालेला आहे आणि आता याचे पानं हे काढून घ्यायचे आहे. आणि खूप कोवळा जर असेल तर तुम्ही तसाही चिरून टाकू शकता. हे पहा, याप्रमाणे आता हे पानं मी काढून घेणार आहे. त्यानंतर आता हा बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर या कांद्यामध्ये हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर घ्यायचा आहे खूप सारा लसूण घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची घ्यायची आहे. हिरवी मिरची आवडीनुसार घ्यायची आहे आणि याचा ठेचा जाडसर असा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. ठेचा करून झाल्यानंतर त्यामध्ये हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला जाडसर असे फिरवून घ्यायचे आहेत. याप्रमाणे जाडसर असा ठेचा झालेला आहे आणि त्यामध्ये आता हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला जाडसर फिरवून घ्यायचे आहेत. याप्रमाणे प्लस मोडवर आपल्याला हे फिरवायचं आहे. म्हणजे प्लस मोडवर केलं की जाडसर असा हा कूट आणि मिरची होते. इथे कांदा छान असा परतून झालेला आहे आणि आता या कांद्यामध्ये हा ठेचा घालून घ्यायचा आहे. गॅस हा बारीकच ठेवायचा आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. कांद्यामध्ये हा ठेचा व्यवस्थित असा बारीक गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. जास्त आता परतू द्यायचा नाही, नाहीतर मग खाली लागला जातो. व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. इथे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि व्यवस्थित असा हा ठेचा तयार झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. एकदम मस्त असा लागतो. उन्हाळ्यामध्ये ना चपातीबरोबर तो खूप छान लागतो. ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर सुद्धा खूप छान लागतो. हे पहा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.